हॅलो मित्रांनो, आज आपण गणिताचा सुंदर असा प्रॉब्लेम बघणार आहोत. जो प्रॉब्लेम्स आहे 9 टू द पॉवर ऑफ x इज इक्वल टू 4, 9 टू द पॉवर ऑफ x प्लस 4 इज इक्वल टू 6 टू द पॉवर ऑफ x प्लस 4. इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, जी आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करू ते इथं बघूया. बघा विद्यार्थी मित्र, इथं काय 9 टू द पॉवर ऑफ x प्लस 4 हा घातांकाच्या नियमानुसार याचं एक्सपोनेन्शियल असं होतं 9 टू द पॉवर ऑफ x इंटू 9 टू द पॉवर ऑफ 4 इज इक्वल टू, इकडे सुद्धा तसं 6 टू द पॉवर ऑफ x इंटू 6 टू द पॉवर ऑफ 4. आता काय करायचं आहे, जसं हा 9 टू द पॉवर ऑफ x आहे आणि हा 6 टू द पॉवर ऑफ x आहे, याला आपण एकत्र आणूया. त्याच पद्धतीने 6 टू द पॉवर ऑफ 4 आहे आणि हा 9 टू द पॉवर ऑफ 4 आहे, याला सुद्धा आपण एकत्र करूया. म्हणजे कशा पद्धतीने होते बघा, हा इकडे बरोबर चिन्हाच्या इकडल्या बाजूने जात असताना त्याचा जो आहे अपोजिट साईडने तो जातो आहे. जसा 9 टू द पॉवर ऑफ x असेल तर हा इकडे जाताना कसं जाईल, डिवायडेड बाय 6 टू द पॉवर ऑफ x. आणि इकडेच्या बाजूला जो आहे 6 टू द पॉवर ऑफ 4 आहे आणि हा जो 9 टू द पॉवर ऑफ 4 तिकडे जाताना तो कसा जाईल, डिवायडेड बाय 9 टू द पॉवर ऑफ 4. आता बघा, याचं घातांक सारखा असल्यामुळे याला आपण एकत्र लिहू शकतो. 9/6 चा घातांक x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 9 टू द पॉवर ऑफ 4 पण लिहू शकतो असे. आता बघा, इथे 9 आणि 6 याच्यामध्ये 3चा भाग जातो आहे. 3 3 9, 3 2 6 चा घातांक x, 3 2 6, 3 3 9 चा घातांक 4. आता बघा, इथे 3/2 चा घातांक x आलेला आहे इज इक्वल टू 2/3 चा घातांक 4 आलेला आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, जसा 3/2 चा घातांक x याचा आपण बेस सारखा करूया. बघा, इथं काय करायचं आहे, इथं हा चेंज करून टाकूया फ्रॅक्शन आणि इथं चेंज केल्यानंतर हा याची व्हॅल्यू जो आहे इंडायसिसची व्हॅल्यू, जी घातांकाची किंमत आहे ती काय होईल, मायनसमध्ये जाईल. हा आपल्या घातांकाचा नियमच आहे. जसा आहे की a टू द पॉवर ऑफ -m इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय a टू द पॉवर ऑफ m. ह्या नियमानुसार आपण इथं केलेला आहे. आता बघा, हा बेस जो आहे 3 टू द पॉवर ऑफ 3 डिवायडेड बाय 2, 3 डिवायडेड बाय सेम झालेला आहे. म्हणजे हा जर याचा बेस सारखा झाला म्हणजे याचा पॉवर जो आहे, पॉवर काय, x इज इक्वल टू -4. म्हणजे इथं आपल्याला अशा पद्धतीनं एक्सची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट झालेली आहे, ती आहे -4. अशाच नवनवीन प्रॉब्लेमकरिता तुम्ही एडुस्पार्क मार्क अँड GK हबला फॉलो करा.